कट करने की कोशिश कर रहे थे, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, विकेट कीपर के हाथों से गेंद छिटक गई। जीवन दान भी मिला और एक रन भी यहां पे मिला। इस एक रन के साथ अकाउंट ओपन हो चुका है बल्लेबाजी करने वाली टीम आर्यन स्ट्राइकर्स का। स्ट्राइकिंग गेंद पर जयेश लट जो कि बहुत ही मूल्यवान खिलाड़ी है। इस मतलब जिस तरह से सुई में से धागा पिरोया जाता है उस तरह से दो खिलाड़ियों के बीच में हल्का सा गैप था, उस गैप में से खेलकर 4 रन वसूल किए। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक, शानदार यहां पे स्क्वायर कट हमें देखने को मिला। गुंडप्पा विश्वनाथ, रिची रिचर्डसन, उसी के साथ वीरेंद्र सहवाग, सचिन, रमेश तेंदुलकर, ऐसे अनेक खिलाड़ी जो महान खिलाड़ियों में जिनकी गिनती होती है, ये शॉट बखूबी शानदार अंजाम देते थे। इस चौके के साथ रनों की संख्या हो चुकी है 5 रन। इस मतलब अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा। जी हां, मगर फिर से एक बार यहां पे तीसरे अंपायर के पास चले गए हैं ऑनफील्ड अंपायर। तीसरे अंपायर अब यहां पे टटोलेंगे, चेक करेंगे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ था। थोड़ा सा अब यहां पे सब्र करना होगा, इंतजार करना होगा, क्योंकि हार्ड ब्रेकर गेंद जरूर थी। टप्पा खाने के बाद बाउंस मिला था, मगर क्या ये वाइड थी या लीगल डिलीवरी थी, इसके बारे में अब यहाँ पे जांचा जाएगा। बहुत ही शानदार माहौल बनता हुआ क्रिकेट में वातावरण, मध्यम सी यहाँ पे हवा चल रही है, लाजवाब यहाँ पे रोशनी भी नजर आ रही है। फ्लड लाइट्स में दूधिया रोशनी में जगमगाया हुआ ये खूबसूरत मैदान क्रीडा भवन। आणि याच दरम्यान कुमार वीर, अभिलाष दळवी यांच्यातर्फे सर्व समालोचक मंडळींना 5,000 रुपयांचा पारितोषिक आलंय। धन्यवाद कुमार वीर, आपले मनपूर्वक आभार। आणि त्याचप्रमाणे सन्माननीय अभिराजी दळवी साहेब, आपले सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। तो मैदान में चलते हैं। इसी बीच एक छक्का भी आ चुका है, ओवर पिच गेंद थी, बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था, शानदार छक्का। तेज तर्रार गेंद, परफेक्ट यॉर्कर, इस मर्तबा उस गेंद को जड़ से खोद कर खेला। ओहो, तेजी के साथ यहाँ पे दौड़ भी लगाई। हल्का सा अपील देखने को मिला है, मगर क्या बल्लेबाज यहाँ पे पहुंच चुके हैं। जी हां, पहुंच चुके हैं शायद, क्योंकि अंपायर से अभी तक कोई इशारा नहीं है। क्या थर्ड अंपायर के पास जाएंगे? जी हां, थर्ड अंपायर के पास चले गए हैं, क्योंकि किसी भी टीम का किसी तरह का यहां पे नुकसान न हो, इसी वजह से ऑनफील्ड अंपायर थर्ड अंपायर के पास चले गए हैं। अब हमारे टीवी अंपायर्स का फैसला करेंगे, दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा। मगर इसी बीच आप सभी की जानकारी के लिए मैं बताता चलूं, रनों की संख्या हो चुकी है 12 रन, जबकि यहां पे पहला ओवर प्रगति पर आर्यन स्ट्राइकर्स और कुबेर 11 अलीबाग, इन दोनों टीमों के बीच कड़ा संघर्ष, कड़ा मुकाबला। ये मैच बहुत ही रोमांचकारी होगा, रोमहर्षक होगा, कांटे की टक्कर होगी, कांटे का मुकाबला होगा, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं, क्योंकि किसी भी हालत में इस मैच को जीतना है दोनों भी टीमों को। थोड़ी देर यहाँ पे खेल रोका गया है, मगर मैंने जैसे कहा कि दूधिया रोशनी में नहाया हुआ ये खूबसूरत मैदान, और बहुत सारे मेहमान हमारी दावत पर लब्बैक कहते हुए इस मंच पर तशरीफ फरमा है। उन सभी मेहमानों का मैं फिर से एक बार तहे दिल से इस्तकबाल करना चाहूंगा। जी हां, यहां पे दिया है आउट करार। ओहो हो, बहुत बड़ा झटका लग चुका है। गौरव पाटिल बैक टू द पैवेलियन, रन आउट के रूप में। इसे क्रिकेट में आत्महत्या कहा जाता है, रन आउट होना अच्छा नहीं बिल्कुल समझा जाता। देखिए किस तरह से आपकी स्क्रीन पर बताते हुए लाजवाब फील्डिंग, उसी के साथ बहुत ही बढ़िया थ्रो, शानदार यहाँ पे पिकअप और शानदार गैदरिंग भी देखने को मिला। विकेट कीपर सौमित्र म्हात्रे ने पलक झपकते ही स्टंप को बिखेर दिया। रन आउट के रूप में यह पहला झटका लग चुका है। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है, हालांकि बहुत ही अच्छा रनों की संख्या का आकार हमें नजर आ रहा है।
क्योंकि पहली 4 गेंदों में एक चौका और एक छक्का भी देखने को मिला है, मगर थोड़ी सी जल्दबाजी कर गए। जल्दी का काम शैतान का, अति घाई संकटात नहीं, अक्सर हमने ये कहा, उसी के साथ हमने पढ़ा और उसका यहाँ पे फिर से एक बार हमारे सामने ये प्रदर्शन होता हुआ। अभी भी देखिए कुछ मेहमान यहाँ पे तशरीफ ला रहे हैं। जो आमंत्रित मेहमान हैं हमारे, उन सभी का मैं दिल की गहराई से इस्तकबाल करना चाहूँगा और उन्हें यहाँ पे बैठने की दावत दूंगा। जी हाँ, फिर से एक बार दौड़ पड़े हैं रोहित। जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। ओवर पिच गेंद तकरीबन थी, मगर गेंद बल्ले के ऊपरी सिरे पे लगी और सीधा विकेट कीपर के हाथों में। और एक बल्लेबाज बैक टू बैक मैदान से बाहर, मैदान छोड़ना पड़ेगा। साहिल शिंगरू थे, हालांकि साहिल बहुत ही बढ़िया बल्लेबाज है, मगर यहाँ पे पहली गेंद पर मैदान से बाहर जा चुके हैं। साहिल ने इस साल बहुत ही अच्छी बल्लेबाजी की थी फकीरपाड़ा के मैदान पर, मगर यहाँ पे थोड़ी सी जल्दबाजी कर गए। देखिए, सोच समझ कर आपको बल्लेबाजी करनी होगी, सिचुएशन को रीड करना होगा। लास्ट मैच में आपने देखा होगा आकाश, मैंने आपको बताया भी था कि किस तरह से पंकज जाधव ने अपने दिमाग का इस्तेमाल किया, शार्प माइंड। जिस गेंदबाज ने उन्हें 2 विकेट चटका कर दिए और मैच को टर्न किया, दूसरे मैच में उन्होंने उस गेंदबाज के हाथों में गेंद नहीं सौंपी थी, ओवर करने की जिम्मेदारी नहीं सौंपी थी, क्योंकि उन्होंने सिचुएशन को रीड किया था कि सिचुएशन क्या है, सामने बल्लेबाज कौन से है, और उसके तहत आपको अपने अंदाज में ढालना होगा। इसी बीच नए बल्लेबाज आए हैं सुमेध जाधव, जयेश लट का साथ निभाने के लिए। स्ट्राइकिंग एंड पर जयेश लट, जबकि नॉन स्ट्राइकिंग एंड पर सुमेध जाधव। एक विनंती आहे, जरा पंच थोडं सामना थांबूया एकच मिनिटासाठी. जरा त्या कुत्र्यांना बाहेर जायला रस्ता मिळेल असं प्रेक्षक वर्गाला मी विनंती करतोय. जरा आणि थोडं जरा त्यांना हे कर, बाहेर पडतील असे बघा, बाहेर जाण्यासाठी रस्ता द्यावा अशी मी विनंती करतो प्रेक्षक वर्गाला. कारण खेळाडूला अडथळे निर्माण होत आहेत आणि त्याच्यासाठी जरा त्यांना बाहेर जाऊ द्या. सर्वच जातील असं नाही, एखाद दुसरा राहील, पण जेवढे बाहेर कमी जातील तेवढी जास्तीत जास्त जातील याची दक्षता आपण घ्यावी अशी मी आपणास विनंती करतो. ओके, थँक्यू सो मच. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. सर चेंडू किती झालेत? शेवटच्या बॉलला काय झालं? सर 5 बॉल झालेत का? एक सेकंद सर, एक सेकंद फक्त. इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आहे काहीतरी. सर एक वाईड होता ना मध्ये? वाईड नव्हता का? ओके ठीक है मग. तो चलिए दोस्तों, ओवर की समाप्ति हो चुकी है. 11 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. 11 रन 2 विकेटों के नुकसान पर. यासिन सर, व्यासपीठावरती काही मान्यवर मंडळी आलेले आहेत, तर त्यांचा सन्मान आपण घेऊ इच्छितोय. मी प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने महेशजी पाटील यांना विनंती करतो की हे सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करायचे आहेत. ॲडव्होकेट किरण कोसमकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
ॲडव्होकेट किरण कोसमकर साहेब यांचे या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी कोसमकर साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि तिथे आपला यथोचित मानसन्मान आणि स्वागत केलं जाईल अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या व्यासपीठावरती. सर, आपण या व्यासपीठावरती उपस्थित झालात आणि या स्पर्धेसाठी आपल्या शुभेच्छा देतात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत सुद्धा असेल. प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने स्वागत केलं जाते, अर्थातच महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर पुढचा सन्मान मी अक्षय नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. मी महेशजी पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्याच शुभ हस्ते हा पुढचा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावरती पुनीत शेट या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत केलं जाईल. आणि पुनीत शेट यांना मी विनंती करतो की आपण सभामंडपाच्या समोर यायचं आहे, इथं मध्यस्थानी यायचं आहे, आपलं स्वागत केलं जाईल. महेशजी पाटील यांना विनंती असेल की आपण प्रशांत नाईक मित्रमंडळ यांच्या वतीने हे स्वागत करायचं आहे. धन्यवाद पुनीत शेट, आपण या स्पर्धेच्या माध्यमातून इथे उपस्थिती दर्शवली आणि किंबहुना अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफीला आपल्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते शाल आणि एक छानसं रोप देऊन या स्पर्धेची आठवण या नात्याने त्यांचं स्वागत केलं जातं आहे. पुन्हा वळूया मैदानाकडे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025मध्ये टी ग्रुपच्या 2 संघाने पहिलं रिपोर्टिंग करून ठेवायचं आहे आणि तेथे सामना जेव्हा मैदानामध्ये रंगला आहे तेव्हा प्रेक्षकांचा कल्लोळ सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळत असेल. थोडा आवाज, शिट्या आणि त्याच वेळेला आक्रोश, असं सगळं काही तुम्हाला आज क्रीडाभवन मैदानामध्ये नक्कीच अनुभवायला मिळणार. घेऊन चलतो पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र आकाशजी मांजरेकर यांच्याकडे. धन्यवाद संदीप सर. अर्थात रसिक मायबाप प्रेक्षकांनी ना या क्रिकेटच्या स्पर्धेला उचलून धरलंय. ज्या पद्धतीचं प्रेम मिळालंय, जिव्हाळा मिळालाय आपल्या विभागातील खेळाडूंना, आपल्या गावातील खेळाडूंना, आपल्या फेवरेट खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी रसिक मायबाप प्रेक्षकांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेवरती प्रेम दाखवलेलं आपल्याला पाहायला मिळालंय. धावफलकावरती नजर टाकूयात. 12 धावफलकावरती लागले आहेत. यावेळेला मोठा फटका जरूर आलाय. गॅपमध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षकांनी कमालीचे शर्तीचे प्रयत्न जरूर केले, मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार आलाय. गॅप कुठे आहे ही ओळखली गेली. कॅल्क्युलेटिव्ह रिस्क आय असते हे मैदानावरती फलंदाजी करत असताना किफायत पटेलने मैदानावरती दाखवून दिले. उजव्या हाताचा फलंदाज आहे, ताकदीवरती स्वार झालाय आणि चांगला खेळ मैदानावरती करून दाखवलेला आपण पाहतोय. अजय पवार गोलंदाजीच्या मोर्चावरती आहे. शास्त्रीनगर अलिबाग विभागातील हा खेळाडू आहे. शहरातील क्रिकेट त्याने चांगल्या पद्धतीने ओळखलंय. क्रीडा भवनचं हे मैदान अजयसाठी काय आज नवीन नाही आहे, त्यामुळे पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं आल्या आल्या किफायतने हल्ला बोल आहे. या लिडिंग गेट चेंडू जाईल थर्डमॅन क्षेत्रामध्ये, जिथे केवळ 1 धाव आहे. स्क्रीनवरती आपण पाहतोय रसिक मायबा स्पर्धेचा मनमुरा नंद लुटतायत. कोणी बसलाय, कोणी चणे शेंगदाणे खातोय, कोणी कधीतरी चहाचा घोट मारतोय आणि या क्रिकेट स्पर्धेवरती प्रेम दाखवतोय. स्क्रीनवरती पहा रसिक मायबा प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आज या स्पर्धेला पाहायला मिळाले. यावेळेला बॅकफुटवरून टायमिंग करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल पॉइंट सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार आलाय. नेत्रदीपक फटका, कमालीचा फटका मैदानावरती आपण पाहतोय. रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर किफायतच्या बॅट मधून आलेला हा चौकार शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू होता. आधीच फलंदाज तयार होता, बॅकफुटवरून चेंडूला ढकललंय. नेत्रदीपक फटका. इथून मात्र टीम मीटिंग घ्यायला भाग पाडलं, कारण षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहिलं ना तर इथून मात्र समाप्त झालंय आणि धावफलकावरती 21 धावा लागल्यात. मनवीर स्पोर्ट्स अलिबाग अर्थात यांच्याकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाज अजय पवार यासाठी लागलेला आपण पाहतोय. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झाले. बघा संदीप सर, इथे मात्र अलिबाग म्हटलं की दिलखुलास व्यक्तिमत्व यांच्यासाठीची ओळख आहे. पारितोषिकांची लैलूट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्या आवडत्या खेळाडूला इथे पारितोषिके दिले जात आहेत. हकदार
चांगला खेळ मैदानावरती करून दिलाय. पहिल्या षटकात आपण पाहिलं 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात पाहिलं आपण 10 धावा आल्यात. 2 षटकांची सांगता झाली, धावफलकावरती 21 धावा जमा झालेल्या आपण पाहतोय. इथून मात्र आपण पाहिलं ना तर गेर बदलावे लागणार आहेत. कुबेर 11 अलिबाग संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता मात्र अर्ली विकेट्स मिळवाव्या लागतील, कारण सुरुवातीला आपण पाहिलं इथे मात्र 3 फलंदाज जरूर बाद झाले. मात्र तदनंतर आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ पुढे जाईल हे बघणं गरजेचं आहे. सुमेश जाधव मैदानावरती नवीन फलंदाज, स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. तर गोलंदाजीच्या मोर्चावरती वन ऑफ द एक्सपिरियन्स प्लेयर साहिल खांबे. मोठा फटका आलाय ऑन साइडच्या दिशेने, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. गगनभेदी गगनचुंबी षटकार. काय टायमिंग साध्य केले, चांगल्या चेंडूला खराब केलं, त्याचे स्टॅट्स बदलून टाकलेत. डावखुरा फलंदाज, त्याची फटकेबाजी, त्याची नजाकत, हाय लिफ्ट आज मैदानावरती पाहायला मिळाले. जबरदस्त टायमिंग षटकारामुळे इथे मात्र आपण पाहिलं ना तर आर्यन स्ट्रायकर संघ आता मात्र मजबूत दिशेने वाटचाल करेल. धावफलकावरती नजर टाकूयात. 27 ऑन स्कोर बोर्ड. इथून मात्र साहिल खंबेला इथून मात्र एक इनडायरेक्ट इशारा दिला, तुम्ही जर चुका केलात ना तर त्या चुकांवरती आम्ही कार्यक्रम करणार. चांगला खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. जशास तसं उत्तर मैदानावरती दिलं गेलंय. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा चित्त थरार आपण अनुभवतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. साहिल आता रणनीती कशा पद्धतीने बदलेल हे बघणं गरजेचं. कुबेर 11 संघाकडे त्याची वर्णी लागली. आहा, फुलरलेन प्रकारचा चेंडू ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होता, लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता, जिथे आपल्या संघासाठी धावा वाचवल्यात. केवळ 1 धाव मिळेल. 28 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. चांगला खेळ मैदानावरती. किफायत पटेलने मोठे फटके खेळून दाखवलेत. किफायत पटेलने मैदानावरती मॅचमध्ये रंगतता आणली आहे, रोमहर्षकता आणली आहे. संघ अडचणीत आहे, मात्र अशा वेळेला गंभीर परिस्थितीमध्ये सुद्धा किफायत खंबीर आहे हे त्यांनी दाखवून दिलंय. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अंगलटी आलाय, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही आणि सेलिब्रेशन बघा काय कमालीचं झालंय. साहिल खांबेचं कौतुक करूयात. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा आपल्या गोलंदाजीमधला निष्णातपणा जो आहे ना, बेसिक्स जे आहेत ते त्यांनी क्लिअर केले. लाईन आणि लेंथमध्ये वारंवार बदलाव केले, वेगावरती बदलाव केले, चेंज ऑफ पेस पद्धतीने हा चेंडू टाकला गेला, विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र आणखीन एका फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आत, ज्याला मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये आपण एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखतो, पण आता मागच्या काही वर्षांमध्ये आपण पाहिलं, मागच्या 2 वर्षांमध्ये पवन कोंडाजी याने फलंदाजीमध्ये सुद्धा चांगला खेळ करून दाखवलाय. पवन कोंडाजी मैदानावरती ॲज अ कॅप्टन, एक युवा कर्णधार म्हणून मैदानाच्या आत आलेला आपण पाहिला. 5 कालावधीमध्ये त्याला हे यश मिळालंय. हे यश चांगल्या दिशेने वाटचाल करेल अशी आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. धावसंख्येवरती 4 फलंदाज बाद झालेत. रसिक मायबाप प्रेक्षक या क्रिकेट स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळालेत. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूंवरती 6 विकेट्स घेणारा गोलंदाज करण तोडणकर आपण पाहिला, ज्याने पहिल्या षटकाच्या शेवटच्या 4 चेंडूंवरती विकेट्स घेतल्या. त्यानेच वैयक्तिक दुसरं षटक जेव्हा टाकलं त्यावेळेला पहिल्या 2 चेंडूंवरती 2 विकेट, त्यामुळे लगातार 6 चेंडूंवरती 6 विकेट्स घेण्याचा पराक्रम अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये आपण पाहिला. च्या दिवशीमध्ये आपण पाहिला अक्षय पाटील नावाचा खेळाडू विभागातील, ज्याने 6 चेंडूंवरती 6 षटकार खेचले. मिरज घरत सारख्या गोलंदाजावरती हल्लाबोल केला आणि त्यानंतर मात्र या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपलं नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 प्रत्येकाला हवी अशी क्रिकेटची स्पर्धा आपल्या समोर आली आहे. काही टेक्निकल ग्लिच होते, ते दूर केले गेले आणि त्यानंतर मात्र मॅचला पुन्हा 4 म्हटलं. आहा, यावेळेला साहिलने मात्र
दिघोडीचा ठसका दाखवलाय, चांगली गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी, तेज तर्रार मारा दाखवलाय. बघा दिघोडीचं मैदान ज्यांना ज्यांना आठवतंय ना तिथे लक्षात येईल की हे मैदान सुद्धा समुद्र किनारी आहे. ते मैदानावरती सुद्धा सिमेंटची विकेट आहे. यावेळेला पवन कोंडाजीने आपला क्लास दाखवलाय. ओव्हरपिच चेंडूला आपली जागा दाखवली आहे. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार खेचलाय. कमालीचा फटका. खुश झालाय पवन. स्वतः बॅटिंगसाठी याला जागा बनवली आणि तदनंतर मात्र जबरदस्त टायमिंग पाहायला मिळाली. बघा एखाद्या नवख्या खेळाडूला, एखाद्या नवख्या व्यक्तीला जर त्याच्या समोर आणलं ना तर म्हणेल काय हा फटकेल बाजवत असेल. मात्र त्याच्या बॉडी लँग्वेज वरती किंबहुना त्याच्या शरीरयष्टीवरती जाऊ नका. त्याच्याकडे ताकद कमालीची आहे हे त्याने मैदानावरती दाखवली आहे. षटक क्रमांक 3 समाप्त. 34 धावा, 4 फलंदाज बाद. एका बाजूला सुमेश जाधव तर दुसऱ्या बाजूला पवन कोंडाजी मैदानावरती अजूनही आपलं आव्हान टिकवण्याचा प्रयत्न करतायत. चौतीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर. पहले बल्लेबाजी करते हुए आर्यन स्ट्राइकर्स यहां पे नजर आ रहे हैं. तकरीबन 11 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं. इसी औसत से अगर रन बनेंगे तो 55, 56, 57 रन तक बल्लेबाजी करने वाली टीम जा सकती है और उसे हम एक सम्मानपूर्वक स्कोर भी आंक सकते हैं. मगर क्या यहां पे चार विकेट जाने के बाद इसी तरह से यहाँ पे बल्लेबाजी हमें देखने को मिलेगी? क्या उससे भी ज़्यादा अच्छी बल्लेबाजी देखने को मिलेगी? यही सस्पेंस हमेशा इस क्रिकेट के मैदान पर और हर मैच में बना रहता है. इसी बीच नए गेंदबाज विशाल जैतू जो कि नौगांव से बिलोंग करते हैं. जी हाँ, इस मरतबा लेग स्टंप के बाहर भटके हैं. अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है, वाइड का इशारा किया है. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलता हुआ. 35 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 4 विकेटों के नुकसान पर. चौथा ओवर प्रगति पर. जैसे मैंने इसके पहले भी कहा कि ये मैच किसी भी हालत में दोनों भी टीमों को जीतना ही है, क्योंकि ये दोनों भी टीमों ने इसके पहले एक मैच गवाया है. जी हाँ, इसमें दबा ओवर पिच गेंद ऑन द राइज खेला है. 2 खिलाड़ियों के बीच में दरार थी और हालांकि वहां पे फील्ड करने की कोशिश की. थोड़े से चोटिल भी हो चुके हैं. शायद उनके पैर फिसले, गेंद उनको हाथों को ब्रश करके निकल गई. गेंद सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए, मगर वहां के खिलाड़ी चोटिल हो चुके हैं. कुछ न कुछ वहां पे घट चुका है. उनके थोड़े से कदम वहां पे लड़खड़ा गए थे. क्या वहां पे उनके पैर को चोट आई है या क्रैम्प आया है, ये देखना होगा. सब आयोजन कमेटी के मेंबर्स और उसी के साथ उनके खिलाड़ी इकट्ठा जमा हुए हैं. मैं यहां से गुजारिश करना चाहूँगा कि आप ज़्यादा वहां पे भीड़ मत करें. अगर हल्की सी चोट है तो फिर से एक बार वो खेलने के लिए तैयार होंगे, मगर गंभीर चोट है तो आपके 12वें खिलाड़ी को अंदर मैदान में खेलने के लिए तैयार है. थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है. आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं किस तरह से वहाँ पे फिसल गए थे वो खिलाड़ी. ओहो, वहाँ पे रोहित पाटिल है, टीम के कैप्टन. जी हाँ, और मैदान में पानी की मांग हो रही है. सो मेरी गुजारिश है वॉलंटियर से कि पानी मुहैया करवाया जाए. बल्लेबाजों से पानी की मांग हो रही है. हम यही कामना करेंगे कि चोट ज़्यादा गंभीर न हो और टीम के कैप्टन फिर से एक बार मैदान में खेलने के लिए तैयार हो, क्योंकि सबसे इम्पोर्टेंट वो खिलाड़ी है. एक शानदार ऑलराउंडर, बहुत ही बढ़िया गेंदबाज, उसी के साथ एक अच्छे बल्लेबाज और ऊपर से वो टीम के कैप्टन भी है. आणि यानंतर होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर. दोन्हीही संघ हे एकाच गावातील असतील, अर्थात साखर गावातील प्रदीप स्पोर्ट्स साखर आणि
नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर दोन्हीही संघांचे कर्णधार यांना विनंती असेल की पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण इथे टॉस करणार आहोत आणि दोन्हीही संघनायकांनी टॉस करण्यासाठी इथे आम्हाला जॉईन करायचं आहे. विशाल जैतू जो कि पहला अपना निजी पहला ओवर लेके आए थे, चौथे ओवर की ये पहली गेंद थी. बहुत ही अच्छा स्ट्रोक हमें देखने को मिला था. ओवर पिच गेंद, वहाँ पे बल्लेबाजों ने उसका फ़ायदा उठाया, उस गेंद को फील्ड करने की पुरजोर कोशिश की, मगर उनका पैर शायद वहाँ पे थोड़ा सा मुड़ गया और इसी वजह से वो फिसल गए. गेंद सीमा रेखा के बाहर चली गई, मगर रोहित वहाँ पे गिर पड़े और इसी वजह से शायद थोड़ी सी वहाँ पे चोट आई है. कुबेर 11 के लिए रोहित का रहना बहुत ज़रूरी है, क्योंकि ये बहुत ही क्रूशल मैच, बहुत सारे क्रिकेट के दीवाने इस मैच को देखने के लिए, इस मैच का आनंद उठाने के लिए इतनी देर तक मैदान में मौजूद है. और उसी के साथ साथ बहुत सारे क्रिकेट के दीवाने यूट्यूब के ज़रिए से प्रोलिंक स्पोर्ट्स और उसी के साथ FA स्पोर्ट्स इस यूट्यूब चैनल के साथ भी जुड़े हुए हैं. फिर से एक बार यहाँ पे मैच शुरू होगा. धीरे धीरे सारे खिलाड़ी मैदान के अंदर जाते हुए, अंपायर्स भी कुछ इंस्ट्रक्शन यहाँ पे दे रहे हैं सारे खिलाड़ियों को. शायद रोहित के बदले में दूसरे 12वें खिलाड़ी अर्थात एक्स्ट्रा जो खिलाड़ी होते हैं उन्हें मैदान में आमंत्रित किया है. और थोड़ी ही देर बाद फिर से एक बार यहाँ पे मैच होगा स्टार्ट. इसके पहले का रनों की संख्या मैं आपके सामने बताना चाहूँगा. 39 रन अब तक स्कोर कार्ड पर लग चुके हैं. चौथा ओवर यहाँ पे प्रगति पर है 4 विकेटों के नुकसान पर. कौन चेंज केलाय? मैदान में सुबेद जाधव और पवन कोंडा जी जो कि टीम के कैप्टन हैं, वो यहाँ पे खेलते हुए दिखाई दे रहे हैं. पवन कोंडा जी के बल्ले से एक छक्का हमने देखा इसके पहले. कुल मिला के 3 गेंदों में उन्होंने 6 रन बनाए और सुमेध जाधव एक चौका और एक छक्के की सहायता से 11 रन बनाकर, मात्र 3 गेंदों का सामना उन्होंने किया, 11 रन बनाकर स्ट्राइकिंग एंड पर खेलते हुए. विशाल जैतू के बारे में मैं बात कर रहा था. लेदर क्रिकेट हो या टेनिस का क्रिकेट, बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हैं. राइट आर्म राउंड विकेट इस मर्तबा. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, तेज तर्रार थी. फिर से एक बार उसे हुक करने का प्रयास था बल्लेबाज सुमेध का, मगर गेंद उनके शरीर से टकराई और वहीं पे लुढ़कती भी नजर आई. रन लेने की कोई गुंजाइश नहीं थी. बहुत ही बढ़िया यहाँ पे वापसी की है विशाल जैतू ने, क्योंकि एक ही गेंद पर उन्होंने 5 रन खर्च किए थे. वही विशाल, हाँ, फिर से एक बार सटीक लाइन एंड लेन ठिकाने पे गेंद, सही निशाना, 2 टांगों के बीच में यॉर्क करने का अंदाज. बल्लेबाज ने हालांकि फ्लिक किया था उस गेंद को बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, और एक रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल करते हुए अपने साथी बल्लेबाज पवन कोंडा जी को स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका दिया है. पवन कोंडा जी ने लास्ट मैच में भी बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी. चौथा ओवर यहाँ पे प्रगति पर 3 गेंदें अब तक डाली जा चुकी है. अभी भी 3 गेंदें आना बाकी. विशाल जैतू का ये अच्छा कमबैक मैं कहूंगा. जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार किया है पवन कोंडा जी ने. A1 पवन, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, वाइडिश लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर.
6 रन के लिए। गेंद ये ऊंची भी थी और उसमें लंबाई भी थी। देखिए कितने सीधा साधारण से कद काठी की ये खिलाड़ी है, मगर ताकत देखिए, प्रहार देखिए, जज्बा देखिए, बैट फ्लो देखिए उनका। जी हाँ, इस मरतबा मगर फंस गए हैं, कहीं और खेलने की कोशिश कर रहे थे, गेंद कहीं और निकल गई। शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच अनिकेत के हाथों में, और इसी के साथ कैप्टन पवन कुंडा जी मैदान से बाहर। आर्यन स्ट्राइकर्स को लगता हुआ ये 5वां छक्का। रनों की संख्या हम देख सकते हैं 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, मगर क्या ये काफी होगा? हालांकि इसके बाद और एक आने वाला 4 ओवर का यह मुकाबला है, इसका मतलब मात्र अंतिम एक गेंद आना बाकी है। 46 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। एक अगर बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता है तो 50 का आंकड़ा पार हो सकता है या 50 का आंकड़ा छू सकते हैं, और 50 का अंक या 50 रनों की संख्या यहाँ पे एक सम्मान पूर्वक स्कोर, एक फाइटिंग स्कोर हम जरूर कह सकते हैं। बल्लेबाज होगी कि यहाँ से एक बड़ा स्ट्रोक और लगाया जाए। विशाल जैतू और जोरदार प्रहार किया है, मगर लॉन्ग ऑन के दिशा में फील्डर तैनात, सीधा फील्डर को ढूंढ लिया है। बहुत ही अच्छा कैच अंतिम गेंद के ऊपर विशाल के खाते में विकेट। यश मात्रे ने बहुत ही बढ़िया जजमेंट के साथ उस कैच को अपने झोली में कर दिया, अपने दामन में कर दिया। देखते देखते यहाँ पे 4 ओवर की समाप्ति हो चुकी है। 4 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या हो चुकी है 46 रन्स। जीतने के लिए 47 रनों की जरूरत। थँक्यू यासिन सर. या 47 धावांचं आव्हान उभं असताना कुबेर 11 अलिबाग संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये येईल. आर्यन स्ट्रायकर संघ क्षेत्ररक्षणाला उतरेल. तोपर्यंत जो वेळ आहे त्याच्यामध्ये आपण 2 सन्मान या ठिकाणी घेऊ इच्छितोय. आक्षी साखर ग्रामपंचायतचे सन्माननीय उपसरपंच आनंद बुरांडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटचा सामना साखरचा असो किंवा त्याच वेळेला अलिबाग तालुक्यातील खेळाडूंचा असो किंवा वेगवेगळ्या विभागातील खेळाडू आपल्याकडे आल्यानंतर त्यांचा असो, आनंदजी बुरांडे नेहमी त्या क्रिकेट स्पर्धेबद्दल आत्मीयता ठेवतात आणि प्रेम दाखवतात. ते या व्यासपीठावरती उपस्थित झालेत. मी प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने महेशजी पाटील आणि शिवनाथ भगत यांना विनंती करतो की आपण दोघांनी हा सन्मान करायचा आहे. आनंदजी बुरांडे यांना विनंती असेल की आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला यथोचित मानसन्मान केला जाईल. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हा सन्मान आपण करतोय आनंदजी बुरांडे यांचा. क्रिकेट स्पर्धेचे एक सच्चे निस्सीम चाहते आहेत ते आणि क्रिकेट सामन्यासाठी सदैव कोणत्याही मैदानामध्ये उपस्थिती दर्शवत असतात. संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मग गावातील असेल किंवा विभागातला संघ असेल, कारण आज 2 साखरचे संघ मैदानामध्ये खेळणार आहेत. त्यांच्यामध्ये नाणेफेकीचा कौल होणार आहे. चला, दोन्ही संघांनी टॉससाठी यायचं आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ आणि विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट्स साखर, दोन्ही संघांच्या कर्णधारांनी लगेच स्टेजवरती या. नाणेफेकीचा कौल होणार. येस, थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टन लगेच इथे उपस्थित आहेत. तोपर्यंत एक सन्मान घेतोय. कॅप्टनही आलेले आहेत, व्यासपीठावरती उपस्थित आहेत. क्रिकेटमधील आणखीन एक चाहते म्हणूया त्यांना किंवा त्याच वेळेला क्रिकेटमधले क्रिकेटबद्दल प्रचंड प्रेम ठेवणारे क्रिकेट वेडे म्हणूया. आणि जेव्हा जेव्हा अलिबागमध्ये क्रिकेट असेल त्या वेळेला जर त्यांचा संघ असेल तरच कृष्णा सातपुते आणि अर्थातच केतन म्हात्रे असे 2 खेळाडू त्यांच्याच संघामध्ये खेळत असतात. आणि जर त्यांचा संघ नसेल तर ते इतरांच्या संघात खेळतात आणि ते नाव म्हणजेच उलेशजी नाकवा. उलेशजी नाकवा यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होईल. उलेश नाकवा यांना मी विनंती करतो आपण स्टेजच्या मध्यभागी यायचं आहे. उलेश दादा म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी जे काही करता येईल, क्रिकेटपटूंसाठी जे काही करता येईल, महेशजी पाटील यांना विनंती करतो. या महेश दादा, प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या वतीने हा सन्मान आपण करायचा आहे. आणि आज दोन्ही संघ घरचेच आलेत, पण हरकत नाही आहे. जरी मॅच काय आपणच आपली लावलेली नाही आहे हे पण मगाशी मी डिक्लेअर केलं होतं. महेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो उलेशजी नाकवा यांचा. कारण एका बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ जनार्दन नाकवा यांनी पुरस्कृत केलेला आहे, नाकवा वॉटर स्पोर्ट दिनेश नाकवा यांनी पुरस्कृत केलेला आहे. म्हणजे असा हा सामना मैदानामध्ये रंगणार आहे. दोन्ही कॅप्टन आलेत. मी नाकवा वॉटर स्पोर्ट्स संघाचा कर्णधार पिंट्याला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि दुसऱ्या बाजूला प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार अर्थातच ज्याच्याद्वारे आपल्याला मैदानामध्ये अनेक साऱ्या चांगल्या इनिंग पाहायला मिळतील, दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा देऊया.
चालेल चला. हां, शिवनाथ भगत यांना मी विनंती करतोय, चला दादा तुमच्याच हस्ते टॉस करूया. प्रदीप स्पोर्ट साखर विरुद्ध नाखवा वॉटर स्पोर्ट. नाणेफेकीचा कौल होतोय. मृणालचा कॉल आहे. मृणाल म्हणाला टेल टेल आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मृणाल, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करू. 5 षटकांचा सामना असेल. बॉल जातोय, रन्स होत आहेत. काय वाटतंय की अपोजिट टीम मैदानामध्ये किती धावा बनवतील? कारण तुमचा अटॅक चांगला आहे. समोर नक्कीच पिंट्या दादासारखा एक खेळाडू आहे. मी ज्याला क्रिकेटमध्ये आदर्श मानतो, त्याची विकेट घेणं आम्हाला भरपूर इम्पॉर्टंट असेल. थँक्यू सो मच मृणाल. मृणालने या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत पिंट्या. आणि आपण हे पाहतो ना, अलिबाग क्रिकेटमधलं एक जबरदस्त गेचर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी तुझ्यासाठी किती महत्त्वाची असेल? पिंट्या, खूप सारे नवीन खेळाडू येत आहेत आणि चॅम्पियन्स ट्रॉफीला काही जण सिरियसली घेत आहेत किंवा मला माहीत नाही कशा पद्धतीने घेत आहेत, पण अशा प्रकारच्या स्पर्धांना किती सिरियसली घेतलं पाहिजे, तुला काय वाटतं? नक्कीच भरपूर सिरियसली घेतलं पाहिजे कारण की चांगला प्लॅटफॉर्म भेटतोय खेळण्यासाठी मुलांना, त्याचा त्यांनी फायदा उचलला पाहिजे. या मैदानात आतापर्यंत 87 हायेस्ट होती. तुम्हाला काय वाटतं का हा 87चा हायेस्ट तुमचा संघ आता पार करेल? लास्ट क्वेश्चन. बघू, प्रयत्न तर करू, किती होतील तेवढे. ओके, थँक्यू सो मच. पिंट्याने अर्थातच नाणेफेकीचा कौल जरी मृणाल वर्सुलकरच्या बाजूने लागला असला तरी नाखवा वॉटर स्पोर्ट साखर संघाला म्हणजे पिंट्याचा संघ या ठिकाणी फलंदाजी करणार आहे. तर कशा पद्धतीने हा सामना रंगणार हे आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊन चलतो आपल्याला समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण आवाज ऐकताय आकाशजी मांद्रेकर यांचा. धन्यवाद संदीप. आणि या अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवलेली आहे. प्रथम फलंदाजी केली गेली, आपण पाहिली आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग संघाच्या बाजूने 46 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये जमा केल्यात. एका संघाला 47 धावा करायच्या आहेत तर दुसऱ्या संघाला त्या डिफेंड करायच्या आहेत. पहिला चेंडू, आसमानी फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी नाही. मनीषला पहिल्या षटकासाठी गोलंदाजीला का बोलवलं? पवन कोंडाजीने गोलंदाजीच्या लाईनअपमध्ये का बदलाव केला? त्याचं उत्तर मैदानावरती दिलं गेलंय. विराज इथे मात्र 0 धावसंख्येवरती तंबूमध्ये परतावं लागलं. बघा, 30 यार्डचा घेरा. आपण नेहमी म्हणतो की पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मोठे फटके आले पाहिजेत, मात्र ते मोठे फटके कोणत्या दिशेने खेळायचेत, क्षेत्ररक्षक कुठे आहेत, मग गोलंदाजांचं सुद्धा कौतुक केलं जाईल. आपले ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्या पद्धतीची गोलंदाजी सुद्धा मैदानाच्या आत झाली आहे. इथून कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अर्थातच ईश मात्रे आज मैदानावरती आग ओकणारी गोलंदाजी केली आहे. आर्यन सप्लायर्स अर्थात आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग या संघासाठी तो प्रतिनिधित्व करतोय. पवन कोंडाजीने 4 षटकांचा मॅच म्हटल्यावरती रणनीती बदलली. आता स्वतः ओपनिंग बॉलर म्हणून नाही आला, इथून मात्र मनीषला गोलंदाजीसाठी बोलवलंय आणि तदनंतर मात्र स्वतःला डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ठेवणार का, हा सुद्धा एक प्रश्न विचारला जाईल. आहा, कुलरनेचा चेंडू साहिल खांबे वन डाऊन साठी आलाय, ज्याला निस्तब्धपणे उभा के. चांगली गोलंदाजी आहे. बघा, अर्ली विकेट्स नेहमी डॉमिनेट करत असतात आणि ते मैदानाच्या आत आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती विकेट गेली आणि तदनंतर मात्र कुबेर 11 संघ दबावामध्ये आहे. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलाय, दुसरा काही उपाय नाही आहे. कमालीची गोलंदाजी. आर्यन स्ट्रायकर संघाकडे चांगले गोलंदाज आहेत. पवन कोंडाजी एक स्वतः चांगला गोलंदाज म्हणून तो उपलब्ध झालाय. आहा, चांगली गोलंदाजी आहे.
वेगवान मारा, लाईन आणि लेंथ मध्ये बदलाव केला, यावेळेला वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते. बघा 30 यार्डच्या घेऱ्यामध्ये क्षेत्ररक्षण, पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफ सजवलंय, मिड ऑन आहे, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मग 30 यार्डचा घेरा जणू काही षडयंत्र रचलं गेलंय. चांगला खेळ, जबरदस्त कामगिरी मैदानावरती. मनीष म्हात्रेने आतापर्यंत आपण पाहिलं 5 चेंडूंमध्ये 1 फलंदाजाला बाद केलंय, केवळ 1 धाव खर्च केली आहे. जबरदस्त षटक, 4 षटकांमध्ये जिथे 47 धावांची आवश्यकता आहे, केवळ 1 धाव खर्च केली, एका फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवलाय. मनीष म्हात्रे आपल्या करिअरमधील सर्वोत्तम फलंदाजी आज मैदानावरती करून चॅम्पियन्स ट्रॉफी यासाठी सुद्धा ओळखली जाते, हे आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. कौतुक करावं लागणार आहे पवन कोंडाजीचं, ज्याने चांगल्या इंटेंटने, चांगल्या माइंडसेटने स्ट्रॅटेजी बनवली. 5 षटकांची मॅच होती, मग अशा वेळेला 2 षटकं स्वतः टाकू शकतो म्हणून पहिलं षटक हाताळण्याची किमया त्यांनी साध्य केली. इथून मात्र त्यांनी काय पाहिलं, मनीष म्हात्रेला पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी बोलवलं आणि मनीषने चांगली कामगिरी केली आहे. आपण पाहतोय षटक क्रमांक 1 पूर्ण, धावफलकावरती 1 धाव, 1 फलंदाज बाद, अशी परिस्थिती मैदानावरती उद्भवली आहे. नए गेंदबाज आए हैं पवन कोंडा जी. सही मायनों में कैप्टनसी क्या होती है ये पवन ने भी यहाँ पे दिखाया. हालांकि खुद एक अच्छे गेंदबाज होने के बावजूद 30 गज के दायरे में उन्होंने अपने साथी गेंदबाज मनीष के हाथों में गेंद सौंपी, उनके ऊपर भरोसा किया और उस भरोसे के ऊपर खरे उतरे हैं मनीष. लोनारे से बिलोंग करने वाला यह खिलाड़ी, मगर एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से उन्होंने अक्सर अपने आप को साबित किया है. आज भी जब टीम को सख्त जरूरत थी बरसे है वो. इस बीच पवन बाएं हाथ के बल्लेबाज यश के लिए, जी हाँ, यहाँ पे बहुत ही बढ़िया शुरुआत. अपना बल्ला इतना तेज चलाया था मगर गेंद रडार में नहीं थी. गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं, सीधा विकेट कीपर के हाथों में गेंद, बिंदी गेंद के साथ यहाँ पे शुरुआत पवन कोंडा जी की. मात्र 1 रन स्कोर कार्ड पर जीतने के लिए अभी भी 46 रनों की और जरूरत. मात्र 17 गेंदें शेष. डू और डाई सिचुएशन, करो या मरो की स्थिति है. किसी भी हालत में इस मैच को जीतना है. जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, उतना ही अच्छा, शानदार ये ऑन ड्राइव हमें देखने को मिला, सीधा मिड विकेट फील्डर के हाथों में, क्योंकि 30 गज का दायरा यहां से हट चुका है. मात्र 1 ही रन इस बीच दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया. यश ने इस 1 रन के साथ अपने साथी बल्लेबाज साहिल को खेलने का मौका दिया है. साहिल खांबे स्ट्राइकिंग गेंद पर. हालांकि दोनों भी बल्लेबाजों में ये दमखम जरूर है, ये काबिलियत और सलाहियत जरूर है कि यहां से इस मैच को जिताया जाए. ये देखिए, इस मरतबा खेला है पॉइंट के सर के ऊपर से. डी पॉइंट खाली था, डी पॉइंट में कोई फील्डर भी मौजूद नहीं था. गेंद सीधा डी पॉइंट सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए गेंद को कर दी है हवाई सफर. 6 रन यहाँ पे बटोरे हैं. देखिए आपकी स्क्रीन पर आपने देखा होगा, ऑप्शन के थोड़ी सी बाहर विड्थ मिली थी, उस विड्थ का फायदा उठाया. आहा, मगर कम बैक करना मुझे भी आता है. पलटवार नहले पे तहला यहाँ पे दिखाई देता हुआ फिर से एक बार पवन कोंडा जी की तरफ से. शानदार यहाँ से गेंद गुडलैंड स्पॉट में टप्पा खाने के बाद कभी काटा बदलती हुई अंदर की तरफ, कभी बाहर की तरफ. कटर गेंदों का इस्तेमाल. जी हाँ, फिर से एक बार टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकालने में कामयाब रहे. शानदार एंगल क्रिएट किया था और जाने दिया था उस गेंद को, ये समझते हुए कि ये वाइड हो सकती है, मगर अंपायर जी के ऊपर उसका कोई असर नहीं है. लगातार 2 गेंदें यहाँ पे बिंदी. आहा, ये लीजिए, एक छक्के के बाद, मगर इस मतलब अंपायर जी का इशारा वाइड का है. जी हाँ, फिर से एक बार इस अपील को चैलेंज दिया है और ये ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर के पास फैसला ट्रांसफर किया है. अब हमारे टीवी अंपायर इसका फैसला करेंगे. क्या ये गेंद लीगल डिलीवरी थी, क्या ये गेंद वाइड थी, मगर इसी बीच
जो भी रनों की संख्या है मैं फिर से एक बार यहाँ पे बताना चाहूंगा, मात्र 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं जीतने के लिए अभी भी। हालांकि इस गेंद के ऊपर क्या होता है, मगर सिचुएशन 13 गेंदें और तकरीबन 39 रन इसके आसपास है। जी हाँ, जी हाँ, तीसरे अंपायर का इशारा यहाँ पे आ चुका है, वाइड का इशारा, वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। और अब यहाँ पे जीतने के लिए 13 गेंदें और 38 रनों की जरूरत। इस ओवर की अंतिम एक गेंद, पवन कोंडा जी फिर से एक बार दौड़ पड़े, आहा जाने दिया, फिर से एक बार आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद थी और इसमें दबा अंदाजा सही निकलता हुआ। बैक टू बैक 2 गेंदें यहाँ पे वाइड करार दी है, मुफ्त के अतिरिक्त यहाँ पे रन आते हुए 13 गेंदें 37 रन जीतने के लिए। मगर इस मरतबा बाउंसर के ऊपर कड़वी दवाई के घूंट यहाँ पे पिलाते हुए पवन कोंडा जी, लाजवाब यहाँ पे बाउंसर हमें देखने को मिला, जिसे परफ्यूम डिलीवरी भी कहा जाता है क्रिकेट की परिभाषा में। नाक के नीचे से निकल गई परफ्यूम डिलीवरी, इसे इसलिए कहा जाता है क्योंकि उस गेंद की सुगंध भी उन्होंने मानो सूंघी होगी और इसी वजह से देखते देखते यहाँ पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 12 गेंदें बची है और 37 रनों की जरूरत जीतने के लिए। 12 गेंदें 37 रन, 37 रन 12 गेंदें। क्या होगा इस मैच का? क्या यहाँ पे निर्णायक घड़ी और निर्णायक मोड़ पर यह मैच आया है? इस ओवर में कम से कम 18 से 20 रन अगर आते हैं तो ही अंतिम ओवर में इस मैच का एक रोमांच बढ़ता हुआ हमें नजर आएगा। नक्कीच यासीन सर, 12 चेंडू आणि 37 धावांची जर गरज असेल तर खऱ्या अर्थानं यश म्हात्रेकडे ती क्षमता देखील आहे, कारण यश म्हात्रेनं मागच्या सामन्यात काय केलं होतं हे सगळ्यांना पाहिलंय। पण समोर आकाश गोंधली आहे आणि यश म्हात्रे जर लेफ्ट हँड फलंदाज असेल तर आकाश गोंधलीकडे देखील एक नॅचरल व्हेरिएशन आहे। लेफ्ट हँड गोलंदाज म्हटलं की आपण जर पाहिलं तर त्याच्याकडे नॅचरली स्विंग असतो, चेंडू त्याचा कट होतो आणि असं असताना आकाश गोंधळी उर्फ गुड्ड्या जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गवर यश म्हात्रेसाठी 2 षटक 10 धावा धावफलकावर आहेत, 1 गडी बाद झालाय आणि यश म्हात्रे जो प्रामुख्याने आपल्याला मंगळमूर्ती थळ संघाकडून खेळताना दिसतो, आज मात्र या ठिकाणी निश्चित रूपानं आपल्याला जर पाहिलं तर कुबेर 11 अलिबाग संघामधून खेळताना दिसतोय आणि पहिलाच एकविरा थळ संघातून आपल्याला खेळताना दिसतो आणि आज कुबेर 11 अलिबाग संघाकडून खेळताना दिसतोय। पहिला चेंडू निर्धावाला, आता मात्र 11 चेंडू आणि 37 धावांची गरज। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल, यावेळी मात्र रेंज मध्ये चेंडू टाकलाय आणि लॉंग ऑनच्या वरून यश म्हात्रेनं चेंडू उडवलाय। नक्कीच मी म्हटलं होतं यश म्हात्रेकडे ती क्षमता आहे, यश म्हात्रेकडे जर पाहिलं तर ते कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे, यश म्हात्रेकडे ती ताकद आहे आणि निश्चितच त्याच्या रेंजमध्ये जर चेंडू आले तर ते चेंडू मात्र सीमा पलीकडेच जाणार। यासीन सर, मला आठवतंय तुम्ही देखील होतात, वळवलीच्या मैदानावर एक मोठी सामना चालू होते, सेमीफायनलचा सामना होता, समोर फलंदाज विजय घाणेकर होता आणि 1 चेंडू 3 धावांची गरज असताना तिथे मात्र विजय घाणेकरनं षटकार लगावून तो सामना जिंकवला होता। पण नक्कीच त्यानंतर काय झालं होतं हा विषय काय इथं काढला तर तिथं जो गोलंदाज होता तो आता इथे फलंदाजी करतोय, परंतु त्या सामन्यामध्ये जरी तो डॉमिनेट झाला असला तरी सांगण्याचं तात्पर्य असं की सर त्याने पुढच्या सामन्यामध्ये बेस्ट बॉलर घेतला होता पुढच्या स्पर्धेमध्ये। म्हणजे एखादा गोलंदाज एखाद्या स्पर्धेमध्ये वाईट कामगिरी करतो याचा अर्थ असा नाही की तो वाईट होतो, आणि तोच जर पाहिलं तर यश म्हात्रेचा खेळ आहे। एखाद्या दिवशी यश म्हात्रेनं खराब खेळ केला असेल तर पुढच्याच दिवशी तो जर पाहिलं तर चांगला खेळ करून त्याची भरपाई करू शकतो। इथे मात्र शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू होता, यस इट इज हेल्मेटला लागला, चेहऱ्याला जाऊन लागला। खऱ्या अर्थानं 2014 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये असाच इन्सिडेंट घडला होता, डोमेस्टिक क्रिकेटमध्ये शील्ड मॅचमध्ये फिलिप ह्यूजच्या चेहऱ्याला चेंडू लागला होता आणि तिथे जर पाहिलं तर घटना घडली होती। पण टेनिस क्रिकेटमध्ये टेनिस बॉलचा तेवढा फटका बसत नाही, इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं।
अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षक गौरव पाटीलच्या माध्यमातून. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी. हा ऑलमोस्ट चौकार अडवलाय. चौकार नाही, 3 धावा वाचवल्यात, 1 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. कारण क्रिकेटमध्ये एक सेन्सिबल क्रिकेट कसं खेळलं जातं, तुमच्याकडे चांगलं क्षेत्ररक्षण असेल, तुम्ही चेंडू अडवत असाल, तुम्ही धावा वाचवत असाल तर त्याला सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं आणि तेच क्रिकेट या ठिकाणी खेळलं जातंय. निश्चित रूपानं यश म्हात्रेकडे क्षमता आहे, यश म्हात्रे ती कामगिरी करू शकतो, परंतु अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण जर आर्यन स्ट्रायकर्स अलिबाग संघाकडून होत असेल तर निश्चित रूपानं या धावा चेस करणं कठीण 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 आणि कठीण होत चाललेलं आहे. पाहू शकता आपण 1 बाउन्स चौकार ऑलमोस्ट गेला होता, परंतु फक्त त्याला जज केला नाही तर तेवढ्या कंट्रोलमध्ये त्याला ठेवला. गौरव पाटील मॅन फ्रॉम कुरुळ गावाला बिलॉंग करताना आपल्याला दिसतो, परंतु आज मात्र या ठिकाणी आर्यन स्ट्रायकर संघाकडून खेळताना दिसतोय. धरणे गुरुजी सांगतायत 8 चेंडू 30 धावांची गरज. पुढचा चेंडू गुड्ड्या स्वरूपाचा चेंडू. यश म्हात्रे या ठिकाणी पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून चेंडूला उडवून लावतोय. 6 धावांसाठी खणखणीत फटका आलाय, मोठा फटका आलाय, षटकार आलाय. मागच्या वर्षी काही महिने यश म्हात्रेच्या पायाला दुखापत होती आणि त्याच्यानंतर यश म्हात्रे क्रिकेट पासून लांब होता, वंचित होता, परंतु यश म्हात्रे पुन्हा एकदा आलाय, जागा झालाय. या ठिकाणी जर पाहिलं तर स्लॉग स्वीप केलाय, अप्रतिम फटका लगावला आणि हा चेंडूला षटकारासाठी पाठवून दिलंय. 7 चेंडू आणि 24 धावांची गरज. 7 चेंडू 24 धावांची गरज. हा चेंडू जर बाहेर गेला तर मात्र या ठिकाणी यशनं मॅच मध्ये आपल्या संघाला आणलंय. इथे मात्र पुन्हा एकदा नक्कीच मोठा फटका. येस इट इज. यश म्हात्रेच्या बॅट मधून आणखी एक अप्रतिम फटका. लॉंग ऑनच्या वरून चेंडू जातोय सीमारेषा पार. आकाश गोंधळीवर आक्रमण चढवलं आणि या षटकामध्ये जर बघायचं झालं तर 3 षटकार लगावत तब्बल 19 धावा धाव फलकावर लावल्या यश म्हात्रेनं. म्हणजे यासिन सर हा जर चौकार वाचवता आला नसता तर कदाचित हे समीकरण जे आहे ते समीकरण कुठंतरी कुबेर 11 अलिबाग संघानं अक्षरशः सोपं करून ठेवलेलं पाहायला मिळालंय. यश म्हात्रे याच्यासाठी ओळखला जातो, या बेधडक गोलंदाजीसाठी यश म्हात्रेची फलंदाजी ओळखली जाते आणि हीच फलंदाजी या ठिकाणी यश म्हात्रे करतोय. जिंकण्यासाठी 6 चेंडू 18 धावांची गरज. 6 गेंदे और 18 रनों की जरूरत. वेदांत मैंने यही कहा था कि इस ओवर में अगर 16, 18, 20 रन आते हैं तो ये मैच जीवित हो जाएगा. मैच पूरी तरीके से जिंदा हो चुका है. अब जीतने के लिए 6 गेंदे और 18 रन. बल्लेबाज यश म्हात्रे का आत्मविश्वास जो है वो आसमान की बुलंदी छू चुका है. अब यहाँ से कुछ भी हो सकता है. उनके बल्ले को जिस तरह से कहा जाता है कि टाइगर के मुंह को, शेर के मुंह को जब खून लगता है ना फिर वो शिकार करना नहीं भूलता. यहाँ पे उनके बल्ले से 3 छक्के लग चुके हैं. हालांकि यहाँ पे शानदार फील्डिंग के वजह से वहाँ पे मात्र 1 ही रन मिला. वहाँ पे भी चौका आ सकता था, मगर 3 जो लंबे लंबे हिट उन्होंने खेले हैं, इसी वजह से अब इस मैच में कुछ भी हो सकता है. ये मैच कहीं पर भी पलट सकता है. हालांकि स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है वो भी बड़े बड़े हिट लगाने के लिए जाने जाते हैं. नाम है अनिकेत. गेंदबाजी की जिम्मेदारी अंतिम ओवर के लिए नए गेंदबाज को यहाँ पे दावत दी है. गौरव पाटिल के ऊपर जिम्मेदारी सौंपी है. क्या गौरव यहाँ पे अपनी टीम को ये मैच बचाने में कामयाब रहेंगे? स्ट्राइकिंग एंड पर अनिकेत ने खेला है बैक टू द बॉलर. उस गेंद को फील्ड किया, कैच लपकने की कोशिश की मगर कैच में तब्दील नहीं कर पाए. मगर ये लाजवाब बुलेट शॉट था. गोली की रफ्तार से उनके हाथों को ब्रश करती हुई गेंद मिड ऑफ की दिशा में. वहां पे जो फील्डर थे उन्होंने उस गेंद को फील्ड तो किया मगर स्ट्राइक फिर से एक बार यश म्हात्रे के हाथों में आ चुका है. 5 गेंदें बची हैं और जीतने के लिए 17 रनों की जरूरत. कमाल का ये मैच होता हुआ, कश्मकश भरी हुई, रोमांचित करने वाला ये मैच. 5 गेंदों में अगर 3 बड़े स्ट्रोक आते हैं या कम से कम 2 बड़े स्ट्रोक आते हैं तब भी ये मैच पलट सकता है. गौरव के ऊपर भी प्रेशर होगा मगर स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज है यश, उनके बल्ले से इसके पहले 3 छक्के आ चुके हैं. उसका मनोवैज्ञानिक दबाव भी होगा. ये लीजिए ऑफ स्टंप के बाहर, इसी को कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव. मनोवैज्ञानिक दबाव के चलते उस गेंद को बल्लेबाज के शरीर से दूर रखने की कोशिश की और ऑफ स्टंप के बाहर की तरफ भटके, मगर इस फैसले को यहां पे चैलेंज कर दिया है.
तीसरे अंपायर के पास हमारे ऑनफील्ड अंपायर जाना चाहते हैं। तीसरे अंपायर का फैसला आने तक हमें थोड़ा सा इंतज़ार करना पड़ेगा, मगर सिचुएशन बहुत ही क्रूशल, क्योंकि 5 गेंदे और 16 रनों की ज़रूरत। यहाँ जी हाँ, वैसे 17 चाहिए, मगर ये वाइड अगर कैंसिल होता है तो 16 ज़रूर हम उसमें करेक्शन उसमें करेंगे, मगर एक अंदाज़ा मैं बता रहा हूँ कि 5 गेंदे और 16-17 रन चाहिए। जहाँ पे 2 बड़े स्ट्रोक अगर आते हैं तो मैच पलट सकता है। हालांकि अभी भी हम कह सकते हैं कि गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में ये मैच थोड़ा सा झुका हुआ ज़रूर नज़र आ रहा है, मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूँ जिंदगी का मैदान हो या क्रिकेट का मैदान, वक्त बदलने में वक्त नहीं लगता। तीसरे अंपायर का अब यहाँ पे फैसला आएगा। बहुत ही बेसब्री के साथ हम इंतजार कर रहे हैं कि क्या होगा इस गेंद के ऊपर। इट्स फेयर डिलीवरी। ओहो, यानी ये डॉट गेंद। तो अब यहाँ पे करेक्शन हम करेंगे। 4 गेंदे और 17 रन। 4 गेंदों में 17 रनों की जरूरत, यानी 3 बड़े स्ट्रोक इन 4 गेंदों में किसी भी हालत में खेलने होंगे। क्या यहाँ पे इतिहास रचेंगे यश मात्रे? क्या यहाँ पे बिंदी गेंदे भी देखने को मिलेगी? कौन सी टीम जीतेगी यहाँ पे? जी हाँ, अच्छा स्ट्रोक जरूर है, मगर इस मर्तबा बॉलर के बगल से निकाल दिया। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से सीधा गेंद सीमा रेखा के बाहर दंदनाती हुई गोली की रफ्तार से 4 रन। आर्यन स्ट्राइकर्स जीतेगी इस मैच को या कुबेर 11 ले उड़ेगी इस मैच को? अभी भी मैच जिंदा है। 3 गेंदे और 13 रनों की जरूरत यश मात्रे के बल्ले से, और एन मौके पे यहाँ पे चौका आ चुका है। इसके पहले 3 छक्के भी वो लगा चुके हैं। गेंदबाज गौरव पाटिल दौड़ पड़े यश के लिए। जी हाँ, ठोक दिया है। ओहो, खेला है वाइडिश लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। गेंद को कर की है हवाई सफर। 6 रन। अब 2 गेंदे बची है, 7 रनों की जरूरत। 2 गेंदे 7 रन, 7 रन 2 गेंदे। अगर ये मैच पसंद आया होगा तो जरा जोरदार तालियां होनी चाहिए। दो गेंदे 7 रनों की जरूरत। अगर एक बड़ा स्ट्रोक यहाँ पे आता है इन 2 गेंदों में तो ये मैच ले उड़ेगे यश। और इसके बारे में मैंने यहाँ पे थोड़ा सा अंदाजा जरूर बताया था। हमारे मनिंदर भी यहाँ पे प्रेडिक्शन लगा रहे थे, क्योंकि वो यहीं पे प्रैक्टिस करते हैं। अगली गेंद गौरव की। ओहो हो, ऑप्शन के बाहर वाली गेंद जाने दिया उसे। जी हाँ, अंपायर जी ने उसे कबूल किया है। वाइड का इशारा। 1 रन यहाँ पे अतिरिक्त मिलेगा। अब यहाँ पे फिर से एक बार इक्वेशन चेंज होता हुआ। 2 गेंदे और 6 रनों की जरूरत। 2 गेंदे 6 रन, 6 रन 2 गेंदे। आर्यन स्ट्राइकर्स या कुबेर 11। यहाँ इस मरतबा बहुत ही बढ़िया परफेक्ट यॉर्कर। उसे खोद कर खेला था, मगर 1 ही रन यहाँ पे मिलेगा। मगर अभी भी मैच जीता जा सकता है। बल्लेबाजी करने वाली टीम कुबेर 11 यहाँ से जीत सकती है, क्योंकि 1 गेंद और 5 रनों की जरूरत कंपलसरी आपको चेस करना है। इसका मतलब ये साफ है कि 1 गेंद और 5 रन, जिस तरह से बांग्लादेश के खिलाफ दिनेश कार्तिक ने 1 गेंद और 5 रनों की जरूरत थी जब डीप कवर के ऊपर से छक्का लगाकर भारतीय टीम को एक सनसनाटी और ऐतिहासिक जीत दिलाई थी, उस तरह से क्या यहाँ पे क्षण होगा? और इसी के साथ ये मैच आर्यन स्ट्राइकर्स ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं है। यश मात्रे ने दिमाग सुन्न कर दिया था गेंदबाज और गेंदबाजी करने वाली टीम का। यश मात्रे ने पूरी तरीके से हिला डाला, मगर आखिरकार जीत मुकम्मल हो चुकी है आर्यन स्ट्राइकर्स को। बहुत बहुत बधाई।